नमस्कार, जय हिंद. बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा तुमच्यासमोर एक नवीन विषय मी घेऊन आलेलो आहे. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे भरती संदर्भातली संपूर्ण माहिती असणारी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. लास्ट टाइम व्हिडिओ आपल्याला म्हणजे खूप मोठा गॅप झाला मित्रांनो, कारण की भरपूर दिवस झालेत व्हिडिओ बनवून. म्हणजे थोडंसं माझं वैयक्तिक काम असल्यामुळं मी तुमच्यापर्यंत म्हणजे व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही. काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आजचा या नवीन विषयामध्ये अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे तुमच्यासाठी, जी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की ही जी माहिती असणार आहे, ऑलरेडी म्हणजे ह्याचे फॉर्म भरणं चालू आहे आणि फॉर्म भरायची जी काही डेट होती ती डेट आता ह्याची मुदतवाढ दिलेली आहे. मुदतवाढ तुम्हाला 19 तारखेपर्यंत दिलेली आहे. आज तारीख 16 तारीख आहे मित्रांनो. फक्त शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत. असिस्टंट लोको पायलटच्या ह्या जागा आहेत. कारण की असिस्टंट लोको पायलट खरोखरच म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला अतिशय चांगल्या प्रकारचे म्हणजे मित्रांनो हे जागा असतात. त्यामुळं आवर्जून सर्वांनी फॉर्म भरून घेतलेलं कधी पण चांगलंच आहे तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे किती 9,900 जागा आहेत याला. म्हणजे जवळपास तुम्हाला 10,000 पर्यंत याच्यामध्ये तुम्हाला जागा आहेत. त्यामुळं भरपूर अशा जागा आहेत. फक्त एकाच भरती करत हे करू नका. ज्यांना खरोखरच आवड आहे गव्हर्नमेंट नोकरी, म्हणायला गेलं तर तुम्हाला सरकारी नोकरी आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे. त्यामुळं असिस्टंट लोको पायलट म्हणजे रेल्वेमध्ये तुम्ही फॉर्म भरा. याच्यामध्ये बघा, ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट गिवन इन द टेबल बिलो. ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड ऑनलाईन थ्रू. फक्त ऑनलाईन मोड, तुम्हाला ऑफलाईन वगैरे काही फॉर्म भरायचं नाही. आणि जे पण काही ह्याला पात्रताधारक जे काही उमेदवार असतील त्या सर्वांकडून म्हणजे तुम्हाला हे फॉर्म भरायचं, म्हणजे फॉर्म भरून घ्यायचं आहे. टेंटेटिव्ह ओपनिंग डेट होती याची 10 एप्रिल 2025लाच म्हणजे फॉर्म भरायचं चालू झालं होतं आणि लास्ट तारीख आजची होती याची. जवळपास मग तुम्हाला बघा यांनी सॉरी, लास्ट तारीख याची 9 मे होती. तुम्हाला आता ह्यांनी 19 तारखेपर्यंत म्हणजे ह्या महिन्यात 19 मेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला म्हणजे 11:59 तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. कारण आज 16 तारीख असल्यामुळं शेवटचे 3 दिवस आहेत आणि जागा अतिशय चांगल्या असतात. आणि याचं पे स्केल किती आहे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेतन किती असते, हे म्हणजे पोस्ट कशी असते, काय असते, ह्याला वय किती लागतं, हे सगळं आपण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओवर जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा ऑन करा. कारण अशाच पद्धतीची गव्हर्नमेंट, सरकारी नोकरी जे पण काही असतात त्या संदर्भात आपण वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट लोको पायलट आहे. पे लेवल ॲज पर 7th CPC. म्हणजे तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसारचं जे काही हे पे आहे आणि याचं CPC सेकंड नंबरला दिले मित्रांनो. आणि इनिशियल पे कमीत कमी 19,900 स्टार्टिंग असणार आहे. तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड A1चं असणार आहे. तुमचं जे काही वय असेल 1 जुलै 2025ला तुम्हाला कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 30 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. ॲप्रॉक्सिमेट टोटल वॅकन्सीज ऑल ओव्हर याच्यामध्ये RRBच्या याच्यामध्ये टोटल 9,900 जागा आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो ही जी पण काही संपूर्ण माहिती आहे ही तुमच्यासमोर आहे. बाकी संपूर्ण जे काही असेल आता याच्यामध्ये बघा, कॅन्डिडेट आर स्ट्राँगली ॲडवाइज्ड टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग आधार. तुमचं जे काही आधार आहे त्या हिशोबानं तुमची जे काही म्हणजे प्राथमिक माहिती असेल ती तुम्ही जे काही फॉर्म भरत असणार आहे त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ती व्यवस्थित फिलअप करून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला मित्रांनो जे पण काय असेल म्हणजे ज्याच्याकडे नॉन आधार आहे, व्हेरीफाईड ॲप्लिकेशन इन ऑर्डर टू अचीव्ह सक्सेसफुल व्हेरिफिकेशन युजिंग आधार नेम अँड डेट ऑफ बर्थ इन आधार शॅल बी. कारण की हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा असतात त्यामुळं फॉर्म तुम्हाला अचूक भरायचं असतं मित्रांनो. तसंच तुमचं जे काय 10th जे काही क्लास पासिंग सर्टिफिकेट आहे, बर्थ म्हणजे त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते. ते जन्मतारखेसाठी तुम्हाला ते सोबत ठेवावं लागेल मित्रांनो. नंतर बघा, लेटेस्ट तुमच्याकडे फोटो अँड लेटेस्ट बायोमेट्रिक्स फिंगरप्रिंट्स बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. म्हणजे ज्या पण काही सर्व गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्या समोर तुम्हाला म्हणजे ऑनलाईन तुम्ही फॉर्म ज्यावेळी फिलअप करता ते संपूर्ण म्हणजे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन बसणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की काय करत तुम्ही फॉर्म तर भरायला सुरुवात केलेली असते आणि तुमच्याकडे मग वाटतं की तुम्हाला बाबा आपल्याकडे हे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट, पण ऐनवेळी जर तुम्हाला ते फॉर्म ऑनलाईन भरताना डॉक्युमेंट्स जर नसेल तर तुम्हाला खूप अडचणी येतात त्यावेळी. कारण की त्यांचं टाईम आउट होत असतं फॉर्म भरतानाचा. मग त्या टाईम आउट झाल्याने एकतर कसं आहे, जे काही सर्व्हर असतो शेवटचे जे काही टाईम असतात त्यामध्ये खूप डाऊन असतो, स्लो असतो.
त्यामुळं 19 तारखेची वाट बघत बसू नका. 19 तारीख म्हणजे काही लांब नाही आहे. 19 तारीख जवळ झालेली आहे. आज 16 तारीख असल्यामुळं तुमच्याकडे फक्त शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जेवढे पण होतील तेवढे तुम्ही फॉर्म भरून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आपलं कमेंट्स बॉक्स ओपनच आहे. त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करा. त्याबद्दल तुम्हाला माहिती भेटली जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला आपल्या मित्रांना शेअर करा आणि तसेच आपल्या चॅनलवर जर आणखीन कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा.